घ्या आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। आज महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार पुरवठा करणारी सिंग एजन्सी या कंपनीने कामगारांचा 3 महिन्याचा पगार केलेला नाही आहे आणि CIBS या कंपनीने सुद्धा 2 महिन्याचा जवळपास पगार यांचा कंत्राटी कामगारांचा दिलेला नाही आणि या कंपन्या ज्या आहे या कामगारांचा PF सुद्धा वेळेवर भरत नाही, आता समजा भरतच नाही आणि या जे कंपन्या आहे यांनी जो आहे तर कर्मचाऱ्यांचा पूर्णपणे या ठिकाणी छळ लावलेला आहे। कर्मचारी 3-3 महिन्यापासून यांना पगार नसल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि महापौर साहेब, आयुक्त साहेब, माननीय सभापती साहेब, माननीय विरोधी पक्षनेता साहेब, माननीय उपमहापौर साहेब यांना आम्ही या निवेदनद्वारे या कर्मचाऱ्यांच्या समस्या आम्ही यांना कळविलेल्या आहे। आता आमची एकच अपेक्षा आहे सगळ्यांकडून का यांनी लवकरात लवकर आमच्या या पत्राची दखल घ्यावी आणि ह्या ज्या कंपन्या ज्या पगार करत नाही, वेळेवर यांना PF भरत नाही, या कंपनीवर योग्य ती कारवाई करावी आणि या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून ज्या कंपन्या पगार देत नाही अशा कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करावे व जी एजन्सी वेळेवर पगार करते, आता याच्यामध्ये ओम साई जी कंपनी आहे ती वेळेवर पगार करते, तर आमचं असं म्हणणं आहे की जी कंपनी वेळेवर पगार देते कंत्राटी कामगारांना, जी कंपनी व्यवस्थित PF भरती अशा कंपनीमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश करावा आणि या कंत्राटी कामगारांना माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर साहेब, विरोधी पक्षनेता साहेब, माननीय सभापती साहेब यांनी या कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि साहेब लवकरात लवकर याच्यावर कारवाई करतील अशी सुद्धा आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे, कारण की 3-3 महिने पगार थकल्यानंतर या लोकांची जी अवस्था आहे ती आता बोलण्यासारखी नाही आहे। साहेब या निवेदनाला वाचा आणि याच्यावर तुम्ही स्वतः समजून जाशाल तर किती दयनीय अवस्था झालेली आहे या कर्मचाऱ्यांची। यांना कामावर येण्यासाठी भाड्याला पैसे नाही, यांच्याकडे पेट्रोलला सुद्धा पैसे नाही आहे, अशा याच्यात हे लोक उसनवारी करून व्याजाने पैसे काढून आपलं घर किंवा दवाखान्याचे खर्च व इतर जे पण खर्च आहे ते भागवतात आहे। आता यांना जर यांनी 10,000 रुपये जर एखाद्याकडून व्याजाने घेतलं तर यांना व्याजापोटी 1,000, 1,500, 2,000 रुपये यांना व्याजापोटी द्यावं लागतं। मग या कर्मचाऱ्यांचं काम किती, यांच्यावर किती मोठे अन्याय सध्या यांच्यावरती जे संकट आलेलं आहे याचा आपण पूर्णपणे विचार करावा व या कामगारांना न्याय मिळवून द्यावा। मी हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।